बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, प्रफुल्ल पटेलांचं आवाहन. म्हणाले, मी सगळ्यांशी बोललो, भेटण्याचा प्रयत्नही केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज दुपारी 12:30 प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याआधी सकाळी 9:30 वाजता सुनेत्रा पवार अजित पवारांच्या विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं आणि यावेळी सुनेत्रा पवार भावुक झाल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आता बारामतीसाठी रवाना झालेले आहेत. त्याआधी प्रफुल्ल पटेल यांनी संवाद साधला आणि यावेळी बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ द्या, हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली असेल असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. आमची अशी अपेक्षा होती की अजितदादांच्या अकाली निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. माझी सगळ्या पक्षांना विनंती आहे, बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ द्या. आता हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे. तसेच मी सगळ्या पक्षांच्या पक्षश्रेष्ठींशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ते प्रचारासाठी व्यस्त होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतही मी बोलण्याचा प्रयत्न केला, मी भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र भेट होऊ शकली नाही अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. परंतु मला खात्री आहे, आज ना उद्या सुनेत्रा वहिनींची बिनविरोध निवड होईल असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती. असं आहे, मी काल आणि परवा 2 दिवस काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना फोन करून विनंती करण्यासाठी प्रयत्न केले. ते कुठेतरी केरळमध्ये आणि इतर ठिकाणी प्रचारामध्ये होते. अनेक मी मेसेज ठेवलेले आहेत आणि प्रयत्न अजूनही माझा चालू राहील. दिल्लीत असतानाही मी प्रयत्न केले होते, पण माझी भेट होऊ शकली नाही. आज उद्या परत मी प्रयत्न करीन आणि वेळ प्रसंगी जर त्यांनी वेळ दिली तर मी दिल्लीतसुद्धा कुठे जायला पण तयार आहे. आमची तशीच विनंती राहील सगळ्यांना. दादा शेवटी ते महाराष्ट्राचे नेते होते, जनतेचे नेते होते, फक्त एक ठराविक पक्षाचेच नेते नव्हते. त्यांच्या अंतिम विधीला आपण बघितलं की ज्या प्रकारे प्रचंड म्हणजे जनसागर इथे आला होता त्यांना श्रद्धांजली वाहिला. हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे नेते होते आणि त्यामुळे त्यांना या पक्ष या राष्ट्रवादीच्या त्या छोट्याशा दायऱ्यामध्ये न बघता आमच्या सुनेत्रा वहिनीला पण त्याच प्रकारे सगळ्यांनी बघितलं आणि निवडून दिलं, बिनविरोध निवडून दिलं. तर हेच दादाला खरी श्रद्धांजली राहील.